एका महान विचारवंतांनी म्हटलं होतं, कळकळीच्या गायी ब्राह्मण भक्षिती, कळकळीच्या गायी ब्राह्मण भक्षिती कारे चिडविता मुसलमाना. म्हणजे मुसलमान गायीचं मटण खातो त्याला चिडवण्यापेक्षा पहिले ब्राह्मण गायीचं मटण खात होते, हे एका विद्वत्त्यानं खुलेआमपणे सांगितलेलं आहे. आणि ब्राह्मणाचं कसब हे प्रत्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले लिहिलेलं आहे. ताई ते पुस्तक वाचा तुम्ही, ब्राह्मणाचं कसब काय ते. ब्राह्मणाचं कसबच आहे खरं बोलण्यापेक्षा बरं बोलायचं आणि खरं दाबून टाकायचं. ही पद्धत बदलली पाहिजे. कारण शेवटी तुम्ही जय परशुराम म्हटला, ज्या परशुरामाने स्वतःच्या आईचा खून केला याचा अर्थ परशुराम महिलांचा द्वेष करत होता सिद्ध झालेला आहे. आणि तुमच्या ब्राह्मण धर्मामध्ये जन्म देणारी आई असो, शेजारी असणारी बहीण बाई असो किंवा त्रयस्थाची कुठली बाई असो, तिला फक्त भोग वस्तू आणि मुलं जन्माला घालणारी मशीन म्हणून बघितलं जातं. कारण त्या बाईला कुत्र्या मांजरापेक्षाही शूद्रादी शूद्रापेक्षाही हीन दर्जा देणारी तुमची ब्राह्मणी संस्कृती, मात्र त्याचा विसर तुम्हाला पडलेला आहे. तुम्ही सोयीनुसार तुमची भूमिका बदलतात हे बहुजन वर्गाच्या लक्षात आलेलं आहे. खेदानं सांगावं असं वाटतं, हिंदू राष्ट्र म्हणून तुम्ही गोषवारा लावलेला आहे. त्या गोषवाऱ्याला काही तथाकथित कुणबी म्हणवणारे मराठी बळी पडतात. तथाकथित सगळे मराठा नव्हे. शिवरायांचा मराठा कधी बळी पडणार नाही, शंभूराजांचा मराठा कधी बळी पडणार नाही. मात्र तथाकथित मराठे जे अर्धवट राव आहेत ते जय हिंदू राष्ट्राला बळी पडतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इतिहासकाराचं म्हणणं आहे, विष पाजून संपविला चहूमुलकाचा छत्रपती. शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला ना हे याच्यामध्ये अधोरेखित होत आहे. विष पाजून संपविला चहूमुलकाचा छत्रपती. अरे भटाच्या हरामखोरीचे आणखी पुरावे देऊ किती. सांग रे बहुजना तुला जाग का येत नाही. लेका बापाचा बाप बदलला तुला राग का येत नाही. दादोजी कोळदेव झाला, बम पुरंदरणी. राजा शिवछत्रपतीच्या 9व्या पानावरती कसब पुण्यामध्ये शिवछत्रपतीचा बाप बदलला तरी सुद्धा हिंदू राष्ट्र म्हणवणाऱ्या छत्रपतीचं नाव घेणाऱ्यांना राग येत नाही. याची मात्र आम्हाला लाज वाटते. पण ताई, आम्ही अस्वल आहोत. अस्वलाच्या अंगाला जेवढे केस असतात ना तेवढ्या तक्रारी तेवढे गुन्हे आमच्या अंगाला चिकटलेले आहेत. त्यामुळं आम्ही घाबरून जाणारे नाही. तुमचं बरं बोलणं किती महत्वाचं आहे का खरं बोलणं किती महत्वाचं आहे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढं मात्र निश्चित, बाईला पायातली वाहन समजणारा ब्राह्मण धर्म आणि त्याचा कळवळा तुम्हाला येतो. अरे तुम्ही जन्माला घातलेली मुलं तुम्हाला कधी तुमची म्हणत नाहीत. बाई भोगवस्तू म्हणतात, बाई पोरं जन्माला घालणारी मशीन मानतात. आणि तुम्ही मात्र सावित्री माणसा एका बाजूला कळवळा घेता आणि दुसऱ्या बाजूला जय परशुराम म्हणता. कधीतरी जय संविधान म्हणा. ज्या सावित्री माईने शिक्षणाचा अधिकार दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महिला शिक्षण देण्यासाठी त्यांना संविधानिक आयाम दिला. राजाराम मोहन राय असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अनेक महामानव आहेत, अगदी कालपाराच्या अण्णाभाऊ साठे असतील. त्या सगळ्यांनी महिलांच्या उत्क्रांतीसाठी, महिलांच्या प्रगतीसाठी काम केलं. त्यांची तुम्हाला कदापि आठवण येणार नाही. तुम्हाला फक्त आठवण येणार जय परशुरामाची.